राम राम मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये। आज मी घरातली कामं केली आणि पिल्लू झोपलं तेव्हा खाऊन घेतलं। फक्त एवढंच आहे, बाकी काही नाही आपल्या ब्लॉगमध्ये। रोजचं मड त्याला कोण रडं अशात लिगत आहे, त्याच्यामुळं आता मी जास्त टेन्शन नाही घेत। घरातले कामं करत ना खातपीत पण असते। पण आता माझा जास्त विचार चाललाय की पहिलं खाऊन घ्यायचं, नाही तर 3, 4, 5 हे कुठलं खायचा वेळ आहे का सांगा बरं। म्हणून मी आता विचार केला की अगोदर खायचं, जसा वेळ भेटेल तसं, जसं पिल्लू झोपलं की आपण खायचं प्यायचं करून घ्यायचं, बाकीचे हे कामं होतच राहतील। सकाळी उठल्या पहिलं म्हटलं हे असं डोक्यावर ओझं झाल्यासारखं होतं ते गादी खाली असल्यावरती, म्हणून पहिली ती दुमडून घेतली। केस तर काय विंचरलेच नाही, संध्याकाळीच डायरेक्ट केस विंचरले। आपल्याला कोण बघणार आहे घरातल्या घरात, होय का नाही राव। घरात कसं पण गबाळ्यासारखं काय नाही होत, हे सगळं कशाला विंचरायची काय गरज आहे की नाही। वेड्यासारखं दिसो कसं पण दिसो। काय ना, तुम्हाला माझं बोलणं पटतं का? असंच मी मजाक करत असते। तुम्हाला माझे यूट्यूब ब्लॉग आवडत असतात नाही आवडत नक्की सांगा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, अजून मी नवीन आहे। गंगूबाईचं चॅनल नवीन आहे, गंगूबाईला ग्रो करायचं आहे अजून भरपूर, तुमचा सपोर्ट हवा आहे। खरंच माझं बोलणं हसण्यावर नका घेत जाऊ बरं का। मग या पाहुणे रावणे मंडळी, तुम्ही लोक अंड्याची पोळी आणि चपाती, आता ह्या चपात्या रात्रीच्या होत्या आणि पावसाळ्याचे दिवस असं तारं तुटतात असे बघा चपात्यावरून, 1-2 दिवस जर जास्त ठेवल्या तर, म्हणून मी बोलले दुसरं काही बनवण्यापेक्षा चपात्या गरम केल्या, एका चपातीला बटर लावलं आणि 2 चपाती हे अंड्याच्या पोळीसोबत, म्हणजे 3 चपात्या दाबल्या मी। हो मग काय म्हणलं, आपलं आता दिवसाचं टेन्शन नाही। चहा पिला भारी, बाहेर पाऊस पण चालू होता। पिल्लूला काल वॅक्सिन दिलेलं ना, तर मग हे केलं, म्हणजे आज मालिश नाही केली पिल्लूची, नुसती आंघोळ घातली। डॉक्टरने औषधी पण लिहून दिलेली, कॅल्पॉल जे आपल्या लहान पोरांसाठी असते कंटिन्यू, आपलं तेच द्यायची असते ती कॅल्पॉल। मग ती औषधी पण मी आणायची विसरले आणि लास्ट टाईम मला काही वॅक्सिन दिल्यावर औषधी द्यायची गरज नव्हती पडली आणि मी काय त्याच्या पायाला शेकत पण नाही, काही नाही, काही एवढा त्रास नाही होत, म्हणून मी पण नजरअंदाज केलं, पण काही पिल्लूने त्रास नाही दिला रात्रभर आणि काहीच नाही। बघा चहा एकदम कडक होता, स्टीलच्या ग्लासामध्ये, हाय भारी वाटलं। किती दिवसाने चहा पिला मी आज माहिती आहे। सासूबाई बोलते तुझा चहा सोडून राहणार, म्हणजे मी चहाच पित असते, मग जेवण वगैरे काही नाही करत ना त्याच्यामुळे। हे पिल्लूची औषधी आहेत बघा, लास्ट टाईम आम्ही दवाखान्यात गेलेलो ना, सर्दी झालेली पिल्लूला, तर तेव्हा डॉक्टरांनी दिलेल्या, तर हे 3-3, 4-4 दिवस औषधी वापरल्या, बाकीच्या मग एकच मंथ वापरायचे असतात। लहान बाळाचं असो किंवा मोठ्याच्या औषधी असो, हे सगळ्यांना माहिती असायला पाहिजे। एकदा जर बॉटल ओपन केली औषधाची तर ती 1च महिना वापरायची। आयुर्वेदिक असेल तर ती वेगळी गोष्ट आहे, पण अशी जर हे असेल बोलतात ना, तर ती 1च महिना वापरायची ओपन केल्याच्या नंतर। आता 1 महिना जास्त झालेला, मग फेकून दिल्या। खिडक्या क्लीन करून घेतल्या दोन्हीसुद्धा। पिल्लू पण खेळत होतं साईडला। बघा प्रत्येकाच्या घरात एक खिडक्यावर आता जेवढं सामान असतं प्रत्येकाचेच असतं, पण आम्ही खिडक्यासाठी 2 प्लास्टिकचे डबे आणले, 3 लिटर 2 लिटर असं, म्हणजे एक अंदाजे सांगते हो मी, तर तसे त्याच्यात सामान राहावं म्हणून ते डबे तर भरलेच, पुन्हा हे वेगळं सामान असं पडलेलं असतं। पिल्लूचं क्रीम, बाम, थोडंसं पिल्लू हे करत होतं ना सर्दीसारखं, तर मग ते विक्स वेपोरप असतं ना लहान पोरांचं, एकदम पिंक कलरचं आहे, तर बघा ते आणलेलं, तर ते लावते मी थोडं सर्दी व्हायच्या अगोदरच, पायाला, छातीला, अजून काय बोलतात ना पाठीला, असं सगळं लावायचं, चांगलं झोपतं पिल्लू पण। आता झाडून घेतलेलं, म्हटलं आता पिल्लूला खाली टाकावं, त्यासाठी चटई टाकून ना ते प्लास्टिक टाकून घेत होते, ड्रायशीट असते ना ती, म्हटलं याच्या पिल्लू खेळत राहणार, टेन्शन नाही। मग मी जरा किचनमध्ये जर 1-2 मिनटं गेले ना, तर एवढे बोंबाबोंब नाही करणार, केली तरी मी येईलच असं नाही, पण खाली असल्यावर टेन्शन नाही, तर वरून उड्याच घ्यायचे खाली। वरून 1 दिवस पडलेलं माहिती आहे का तुम्हाला, माझीच चूक होती तशी, काय बोलावं आता।
चला तर मंडळी, तुम्हाला माझा ब्लॉग आवडलाच असणार आहे आणि मी थोडीशी खोडकर आहे, तर तेवढं ॲडजस्ट करून घ्या, बरोबर ना. चला तर मंडळी, दुसऱ्या व्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत राम राम.